आज आपण आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक विकासातील अडथळे स्पष्ट करा या प्रश्नाचा अर्थ किंवा या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मग मित्रहो, आपण आर्थिक विकास म्हणजे काय इथून या प्रश्नाची ओळख करून घेऊया. विद्यार्थी मित्रहो, जगातील सर्वच राष्ट्रांमध्ये विकासाची प्रबळ प्रेरणा निर्माण झालेली आहे. प्रत्येक राष्ट्राला अधिकाधिक विकसित बनायचं आहे. त्यामुळे त्या देशातील असणारे शेती क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये, सेवा क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणात संशोधन आधुनिकता आणली जात आहे. शेतीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे. औद्योगिक क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्याचा प्रयत्न वाढत चाललेला आहे. सेवा क्षेत्रावरचं अवलंबित्व हे सातत्याने वाढत चाललेलं आहे आणि अशा कालावधीमध्ये देशातील साधनसंपत्तीचा कार्यक्षमतेने उपयोग करणे, उत्पादनात वाढ घडवून आणणे, देशाची निर्यात वाढवणे, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, देशाच्या द्रव्य उत्पन्नात वाढ घडवून आणणे, याच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करतो आहे. त्यामुळे आर्थिक विकासाची गरज कालपरत्वे, देशपरत्वे ही बदलत जाताना आपल्याला दिसून येतं. तरीसुद्धा विविध अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकासाच्या ज्या व्याख्या केलेल्या आहेत ते थोडक्यात आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. प्राध्यापक लुईस यांनी आर्थिक विकासाची जी व्याख्या केली आहे ती अशा प्रकारे: दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय. दरडोई उत्पन्न म्हणजे देशातील प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नात जी वाढ होत जाते त्याला आपण आर्थिक विकास म्हणावं, अशा प्रकारची संकल्पना प्राध्यापक लुईस यांनी मांडलेली आहे. तर प्राध्यापक ब्राईट सिंह यांनी आर्थिक विकासाची जी काय व्याख्या किंवा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे तो असा आहे. मग आर्थिक विकास म्हणजे देशाच्या समाजाचा अल्पविकसित स्तराकडून उच्च स्तराला गाठण्याचा प्रयत्न होय. म्हणजे देशातील जो समाज असतो तो मागास, कमी उत्पन्न आणि आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून अप्रगल्भ असतो. तो प्रगल्भ अवस्थेकडे जाणे म्हणजेच आर्थिक विकास होय. अशा प्रकारची संकल्पना किंवा अशा प्रकारचा अर्थ प्राध्यापक ब्राईट सिंह यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला. तिसरी जी व्याख्या सांगितली जाते ती मायर आणि बाल्डविन यांनी केलेली आहे. मायर आणि बाल्डविन यांच्यामध्ये आर्थिक विकास ही एक अशी न संपणारी प्रक्रिया जी दीर्घकालीन असून एका अर्थव्यवस्थेच्या वास्तव उत्पन्नात वाढ घडवून आणणारी आहे. म्हणजेच मायर आणि बाल्डविन यांच्यामध्ये आर्थिक विकास ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. एका दिवसात कोणत्याही देशाचा किंवा एका वर्षात कोणत्याही देशाचा आर्थिक विकास होत नाही. तर विकास घडवून आणण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो आणि हा कालावधी घडवून आणत असताना देशातील लोकांच्या उत्पन्नात वाढ होते. परिणामस्वरूप देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येते आणि ही वाढ घडून येण्याच्या प्रक्रियेला आपण आर्थिक विकास म्हणू शकतो. अशा प्रकारची संकल्पना मायर आणि बाल्डविन यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात काय, आर्थिक विकास ही एक गतिमान आणि दीर्घकालीन प्रक्रिया आहे ज्यामध्ये देशातील वास्तव दरडोई उत्पन्नात वाढ घडवून आणणे, परिणामस्वरूप राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून येणे, देशातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि तांत्रिक संरचनामध्ये वाढ घडून येणे, देशातील उपलब्ध साधनसंपत्तीचा कार्यक्षमतेने वापर करून देशामध्ये शाश्वत आणि चिरंजीव विकास प्राप्त करणे, ह्या सर्व प्रक्रियेला आर्थिक विकास होय किंवा आर्थिक विकासाची संकल्पना किंवा आर्थिक विकास म्हटलं जातं. अशा विविध अर्थतज्ज्ञांच्या व्याख्येचा मथितार्थ यातून लक्षात येतो. विद्यार्थी मित्र हो, आर्थिक विकास साधत असताना प्रत्येक देशाची आर्थिक, भौगोलिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती ही भिन्न असते. त्यामुळे
प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासातील अडथळेसुद्धा भिन्न असतात. एवढेच नव्हे तर अडथळ्याची तीव्रतासुद्धा वेगवेगळ्या देशामध्ये भिन्न असते. विकास मार्गातील अडथळे आपण सारांश स्वरूपात थोडेसे पाहण्याचा प्रयत्न करू. आर्थिक विकासामध्ये जे अडथळे येतात त्यातला पहिला जो अडथळा आहे तो म्हणजे बाजारातील अपूर्णता. अर्थव्यवस्थेच्या एकूण व्यवस्थेमध्ये काही शक्ती अडथळे ठरत असतात. त्यापैकी पहिली शक्ती म्हणजे बाजारपेठेतील अपूर्णता. ज्या देशामध्ये किंमत स्थिरता ही फारशी नसते, ज्या देशातील लोकांच्या मध्ये बाजारपेठेचं अपूर्ण ज्ञान असतं, चल आणि अचल घटकामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नसतो, त्यामुळे देशाच्या उत्पादन साधनांचा कार्यक्षमपणे किंवा अकार्यक्षमतेने वापर होत नसतो किंवा चुकीचा वापर होत असतो. आणि या सर्व अपूर्णतेमुळे बाजारपेठेमध्ये जी अपूर्णता राहते, हीच अपूर्णता देशाच्या आर्थिक विकासामध्ये अडथळा ठरत असतो. त्यामुळे ज्या देशामध्ये बाजारपेठेची अपूर्णता मोठ्या प्रमाणात असते त्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये मर्यादा येतात, हे यातून स्पष्ट होतं. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे दारिद्र्याचं दृष्टिचक्र. ज्या देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण अधिक त्या देशामध्ये अनेक प्रकारच्या असंख्य प्रश्नांची निर्मितीही अधिक होत असते. आणि त्यामुळे ज्या देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण अधिक असतं, दारिद्र्याचं वाढतं प्रमाण हे देशाच्या आर्थिक विकासाला अडथळा ठरत असतो. त्यामुळं अविकसित राष्ट्रे हे दारिद्र्याच्या दृष्टिचक्रात गुंतलेले असतात आणि हे दारिद्र्याचं दृष्टिचक्रच आर्थिक विकासामध्ये अडथळा ठरत असतं. प्राध्यापक नरक्षे यांनी दारिद्र्याची दृष्टिचक्राची संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने विशद केलेली आहे. कारण अविकसित देश हे गरीब का आहे? कारण अविकसित देशातील व्यक्ती गरीब आहे म्हणून देश तो गरीब आहे. त्यामुळे अविकसित देश हा दारिद्र्याच्या दृष्टिचक्रात सापडलेले असतात. कारण अविकसित देशातील लोकांचा आहार हा निकृष्ट दर्जाचा असतो, त्यामुळे त्यांची शारीरिक क्षमता ही कमी असते. शारीरिक क्षमता किंवा शारीरिक कार्यक्षमता कमी असल्यामुळं त्यांचं उत्पादनातील असणारा सहभागसुद्धा कमी असतो. परिणामस्वरूप उत्पादनातील सहभाग कमी असल्यामुळं त्यांना मिळणारं उत्पन्नसुद्धा कमी राहतं आणि परिणामी अविकसित देशातील व्यक्ती गरीब राहते आणि अविकसित देशातील गरीब हा गरीब राहत असल्यामुळं अविकसित देश हा गरीबाकडून गरीबाकडे वाटचाल करीत असतात. आणि या दारिद्र्याच्या दृष्टिचक्रामुळं अविकसित देशाच्या पुढे आर्थिक विकासामध्ये मर्यादा येताना आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्र हो, तिसरा जो महत्त्वाचा अडथळा विकासामध्ये दिसून येतो तो म्हणजे सामाजिक सांस्कृतिक अडथळे. हा मुद्दा काय सांगतो? विकसित देशात जो समाज असतो तो अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, जातीयवाद, दैववाद या व्यवस्थेमध्ये अडकलेला असतो. जाती व्यवस्था आणि धर्मव्यवस्थामध्ये लोक जास्त गुंतलेले असतात. त्यांच्यामध्ये सहकार्याची किंवा विकासाची भावना कमी प्रमाणात असते. त्याचा परिणाम स्वरूप विकासाचीच भावना नसेल तर कार्यक्षमतेची भावना कमी राहते, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असतो आणि त्यामुळे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, परंपरावादी वृत्तीमुळे अविकसित देशाच्या आर्थिक विकासाला मर्यादा पडतात. त्यामुळं अविकसित देशामध्ये जे सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे आहेत ते त्या देशाच्या विकासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडथळे ठरत असताना आपल्याला दिसून येतात. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे भांडवल संचयाचा अल्पवेग. भांडवल संचय म्हणजे काय? भांडवलाची उपलब्धतेचा अभाव. विकसित देशामध्ये पैसा, भांडवल, कोणत्याही देशाचा विकास घडवून आणायचा असेल, मग तो शेती क्षेत्राचा असो, उद्योग क्षेत्राचा असो, सेवा क्षेत्राचा विकास असो, त्या सर्व विकासांना भांडवलाची म्हणजे पैशाची गरज मोठ्या प्रमाणात असते. परंतु अविकसित देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण अधिक, परिणामस्वरूप उत्पन्नाचं प्रमाण कमी आणि उत्पन्न कमी असल्यामुळं आपोआप भांडवल संचयसुद्धा अल्प असतो. त्यामुळे अविकसित देशामध्ये शेती क्षेत्राचा, उद्योग क्षेत्राचा, सेवा क्षेत्राचा, पायाभूत सुविधांचा, वित्तीय क्षेत्राचा विकास फारसा झालेला नसतो. राजकीय अस्थैर्य, कायदा व सुव्यवस्थेची असमाधानकारक स्थिती,
चलनमूल्याचे अस्थैर्य, आर्थिक जीवनामध्ये असणाऱ्या सातत्याचा अभाव इत्यादीमुळे भांडवल संचयाच्या प्रेरणा अविकसित देशातील किंवा विकसित देशांच्यामध्ये ती लोकांच्यामध्ये राहत नाही. देशात जे संस्थात्मक भांडवल पुरवठा व सरकारी महामंडळाकडून होणारा भांडवल पुरवठा, आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित कामगार, व्यवस्थापक उपलब्ध नसल्यामुळं भांडवल गुंतवणुकीचा वेगही कमी राहतो. म्हणजेच ज्या देशामध्ये भांडवल गुंतवणुकीचा वेग कमी असतो त्या देशाच्या विकासामध्ये अनेक प्रकारच्या मर्यादा येतात. त्यामुळे भांडवल संचयाचा अल्प वेगामुळे अविकसित देशामध्ये किंवा आर्थिक विकासाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. म्हणजे अविकसित देश आणि अविकसित देशाच्या विकासाच्या मार्गामध्ये भांडवल संचयाचा अल्प वेग हा अडथळा ठरतो आहे, हे यातून स्पष्ट होतं. परकीय राजवट. अनेक अविकसित देशामध्ये परकीय राजवट दीर्घकाळ होती. ज्या देशामध्ये परकीय राजवट दीर्घकाळ होती त्या देशात परकीय सत्तेचे अनेक दुष्परिणाम दिसून आलेले आहेत. परकीय राजवटीनं आपल्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा, मनुष्यबळाचा, भांडवलाचा, पायाभूत सुविधांचा स्वतःच्या देशाच्या हितासाठी त्यांनी वापर केला. जे उद्योग उभे केले ते स्वतःच्या देशाच्या विकासाला अनुकूल अशा प्रकारचे उद्योग उभे केले आणि आपली बाजारपेठ टिकून राहावी, आपल्या बाजारपेठेमध्ये आपल्या देशातील मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी विकसित देशातील उद्योगांचा ऱ्हास परकीय राजवटीने केला. परिणामस्वरूप बहुतेक संपत्तीचा ओघ विकसित देशातील परकीय राजवटीने आपल्या देशामध्ये वाहून नेला. शेतीचा विकास न झाल्यामुळे शेतीची उत्पादकता अल्प राहिली. श्रमिकांना तंत्रज्ञानाचा कौशल्य नसल्यामुळं श्रमिक हे तंत्रकुशलतेमध्ये मागे राहिला आणि जी तंत्रज्ञान कुशल कामगारांची जी गरज होती त्यांची टंचाई राहिली. त्यामुळं परकीय राजवटीच्या दीर्घकालीन वास्तव्यामुळे अविकसित देशांच्या विकासावर खूप मोठ्या प्रमाणात मर्यादा राहिली. फक्त काही घटकांचाच किंवा काही क्षेत्रांचाच विकास घडून आला आणि समाज व्यवस्थेतील अविकसितील अनेक क्षेत्र मात्र मागास राहिली. कारण परकीय राजवटीनं स्वतःच्या हितासाठी स्वतःला अनुकूल अशा प्रकारच्या क्षेत्रांचा विकास केला आणि परिणामस्वरूप अविकसित देशाच्या विकासामुळं मध्ये हे क्षेत्रीय असमतोलसुद्धा एक मर्यादा स्वरूपात पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अविकसित देशाच्या विकासामध्ये या परकीय राजवटी खूप मोठ्या प्रमाणात अडथळे ठरले. सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे कृषी आधारित अर्थव्यवस्था. विकसित राष्ट्रातील प्रगतीच्या मार्गात कृषी क्षेत्र हा अडथळा निर्माण करू शकतो. कृषी क्षेत्रातील उत्पादन हे पारंपरिक पद्धतीने घेतले जातं. शेती क्षेत्रामध्ये प्रगती बियाणांचा अभाव, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा कमी वापर, पायाभूत सुविधांचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, भांडवलाचा अभाव, बाजारपेठेचा अभाव, गुंतवणुकीचा अभाव, वाढती लोकसंख्या, त्या वाढीव लोकसंख्येचा भर, प्रतिकूल हवामान अशा विविध घटकामुळे शेती क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमुळे शेती क्षेत्राचा विकास हा गतिमान होऊ शकला नाही. शेती क्षेत्राचा विकास न झाल्यामुळं अविकसित देशाच्या विकासामध्ये मर्यादा निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे शेती आधारित असणारी अर्थव्यवस्था, या अर्थव्यवस्थेमध्ये असणारे काही दोष, या दोषाचा परिणाम हा विकासाच्या मर्यादामध्ये निर्माण होतात. म्हणजे कृषी आधारित अर्थव्यवस्था जरी असली तरीसुद्धा या कृषी आधारित अर्थव्यवस्थेमध्ये आपले जे काय मर्यादा आहेत त्या मर्यादासुद्धा विकासाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. हे या मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतं. त्यानंतरचा मुद्दा आहे जो वाढत्या लोकसंख्येचा दबाव. अविकसित देशाची लोकसंख्या ही सातत्याने वाढत असते आणि वाढती लोकसंख्या ही विकास मार्गातील प्रमुख अडचण ठरत असते. अविकसित देशात वाढत्या लोकसंख्येमुळे सरकारला शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, वाहतूक व दळणवळण इत्यादी सारख्या घटकावर खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे विकास प्रकल्पासाठी पूर्ण करण्यासाठी जो पैसा लागतो तो पैशाची टंचाई यामुळे निर्माण होते. परिणामी विकासाचा वेग मंदावतो.
याबरोबरच अविकसित देशामध्ये वाढत्या लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो, शिक्षण उपलब्ध करून द्यावं लागतो, आरोग्याच्या सुविधा द्यावे लागतात आणि या सगळ्या प्रश्नाची निर्मिती होणं म्हणजेच त्या देशाच्या प्रगतीमुळे अडथळे निर्माण होत असतात आणि हे अडथळे देशाच्या आर्थिक विकासाला मर्यादा आणत असतात. त्यानंतरचा जो 8वा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय घटक. आंतरराष्ट्रीय व्यापार अप्रगत राष्ट्राला नेहमीच प्रतिकूल ठरलेला आहे. याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विशिष्ट स्वरूपामुळे याचे फायदे फक्त विकसित देशांना अधिक आणि अविकसित देशांना कमी प्रमाणात मिळतात. अविकसित देश फार मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून असतात. देशाच्या विकासासाठी आवश्यक असणारी यंत्रे व तंत्रज्ञान ते विकसित देशाकडून आयात करतात आणि आपल्या देशातील प्राथमिक वस्तू म्हणजे दूध, भाजीपाला, फळे यासारख्या वस्तूंची निर्यात करतात. परिणामी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा हा विकसित देशांना अधिक होतो, तर अविकसित देश हे अधिक म्हणजे देशांना आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा फारसा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारातील जे काही दोष असतात ते दोष देशातील असणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला बसतो आणि परिणामस्वरूप व्यापारातून सातत्याने तुटीचा राहिल्यामुळे आर्थिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे परकीय गुंतवणूक. परकीय गुंतवणूक हा अविकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतो का याचाही भाग आपण या ठिकाणी अभ्यासू. परकीय गुंतवणुकीचाही प्रतिकूल परिणाम विकसित राष्ट्रांच्या विकास प्रक्रियेवर होत असतो. कारण ज्या क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूकदारांना लाभ मिळतो त्या क्षेत्रामध्येच ते गुंतवणूक करतात. परिणामस्वरूप अविकसित देशातील शेती क्षेत्र हे मागास राहते, कारण शेती क्षेत्र हे अनिश्चित म्हणजे मान्सूनवर अवलंबून असतं आणि मान्सून हा अनिश्चित असतो. त्यामुळे शेती क्षेत्रातून नफा मिळेलच याची शाश्वती गुंतवणूकदारांना नसते. त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत नाही. पण देशातील आधुनिक उद्योग जे आहेत, वित्तीय संस्था जे आहेत, यामध्ये विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असते. बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. कुठल्या ठिकाणी? ज्या उद्योगातून त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. बँकांच्यामध्ये गुंतवणूक येतात. विदेशी गुंतवणूकदार, विदेशी बँक आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत, कारण बँकांच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळवता येतो आणि त्यामुळे काही क्षेत्रांची प्रगती मोठ्या प्रमाणात होते, तर काही क्षेत्र हे विकासापासून लांब राहतात आणि यातूनच क्षेत्रीय आणि आर्थिक विषमता देशामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होते आणि ही विषमता देशाच्या विकासाला अडथळा ठरू शकते. म्हणजेच आपल्या देशामध्ये जी परकीय गुंतवणूक होते त्या परकीय गुंतवणुकीमध्ये अस्थिरता किंवा विशिष्ट क्षेत्रामध्ये केलेली गुंतवणूक ही देशाच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात घातक ठरू शकते, हे आपण यातून स्पष्ट होऊ शकते. त्यानंतर राजकीय अस्थैर्य. देशातील असणारी प्रशासनातील राजकीय अस्थैर्यसुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला अडथळा ठरू शकतो. प्रशासनातील सत्ता बदल, परकीय आक्रमणाचा धोका व अंतर्गत विनाशाची स्थिती यामुळे अल्पविकसित देशातून मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थैर्य निर्माण होते आणि त्यामुळे भविष्यकालीन अनिश्चितता निर्माण होऊन त्याचा भांडवल गुंतवणुकीवर परिणाम होत असतो. अनेक वेळा भांडवल विकसित देशाकडे नसते आणि पुष्कळशी शक्ती व साधने गरीब विरुद्ध म्हणजे दारिद्र्याविरुद्ध लढण्याऐवजी राजकीय लढ्यामध्ये नष्ट होतं. म्हणजेच का विकसित देशामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थैर्य असल्यामुळे राजकीय स्थिरता म्हणजे प्रादेशिक पक्षांचा प्रभाव अधिक किंवा प्रादेशिक पक्षांची असणारी वाढता प्रभावसुद्धा देशाच्या विकासाला मोठ्या प्रमाणात अडथळा ठरतो. परिणामस्वरूप देशामध्ये सरकारकडून जे निर्णय घेतले जातात आणि त्याची असणारी अंमलबजावणी यामध्ये जर अंतर वाढत गेलं तर देशाच्या विकासावर त्याचे खूप मोठे प्रतिकूल परिणाम होत असतात. उदाहरणार्थ आपण जर बघितलं की देशामध्ये नदीजोड प्रकल्पाची संकल्पना पंडित नेहरू यांनी मांडली आणि 70 वर्षानंतर ही संकल्पना प्रस्थापित असणाऱ्या भाजप सरकार मांडताना आपल्याला दिसतोय. परंतु त्या काळात जेव्हा नेहरूंनी ही संकल्पना मांडली त्या काळात जर नदीजोड प्रकल्प आपण राबवला गेला असता
तेव्हाचा असणारा खर्च आणि आताचा येणारा जो खर्च यामध्ये खूप तफावत दिसून येते. कारण त्या काळातले असणारे राजकीय निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळं आज ती गरज होऊन आताही सुद्धा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. आणि ज्या देशामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असतो, राजकीय अस्थैर्य असतं, त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होत असतो आणि देशाच्या विकासावर त्याचे खूप दूरगामी प्रतिकूल परिणाम घडून येत असतात. विद्यार्थी मित्र हो, आर्थिक विकासातील असणारे अडथळे आपण या व्याख्यानाच्या रूपानं समजून घेतलेले आहोत. व्यक्ती असो, समाज असो किंवा देश असो, या सर्वांना विकास जे घटक विकास साधण्याचा प्रयत्न करत असतात त्या घटकांना अनेक प्रकारच्या समस्यांना किंवा अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. परंतु जे राष्ट्र किंवा जी व्यक्ती किंवा जो समाज या अडथळ्यांना पार करून पुढे जातो, ती व्यक्ती, तो समाज किंवा तो देश विकसित देश म्हणून किंवा विकसित समाज किंवा विकसित व्यक्ती म्हणून ओळखली जाते. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे असे आव्हानं, अनेक प्रकारचे अडथळे येणार आहेत. अशा अडथळ्यांना आपण यशस्वीपणे सामोरे गेलो, त्या अडथळ्यावर आपण जर मात केली तर आपण सुद्धा एक विकसित व्यक्ती, एक विकसित विद्यार्थी, विकसित समाज म्हणून आपण नावारूपास येऊ शकतो. या व्याख्यानाच्या रूपानं आपल्याला आर्थिक विकासातील म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारे अडथळे आपल्याला समजून घेता आले. या व्याख्यानासंदर्भात कोणाला काही शंका असतील किंवा काही सूचना असतील तर जरूर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपण पाठवाव्यात. आणि एक चांगला अभ्यासासाठी असणारा प्रश्न आपण व्यवस्थितपणे लक्षपूर्वक ऐकावेत असं मी आवाहन करतो आणि मी थांबतो.